राज्यासह अहिल्यानगर शहरामध्ये महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या दरम्यान शहरातील नागरिकांना आवर्जून आठवण येते ती म्हणजे शहरातील विविध राजकीय आणि सामाजिक कामांना चालना आणि गती देणारं नेतृत्व म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अरुण काका जगताप यांची। त्यांना हा सामाजिक संघटनेचा वारसा, तरुणांच्या संघटनेचा वारसा त्यांनी कसा निर्माण केला, पुढे त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप यांनी तो कसा पुढे नेला, याबद्दल जाणून घेऊ सविस्तर। अहिल्यानगर शहरात 90च्या दशकात अरुण बलभीमराव जगताप म्हणजेच अरुण काका यांनी तरुणांचं संघटन उभं केलं। शहरातील तरुणांचे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती। तोच वारसा त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप चालवत आहेत। जगताप कुटुंब आणि त्यांच्या सामाजिक कामांविषयी सांगायचं झालं तर जगताप यांचे आजोबा बलभीमराव जगताप हे कामानिमित्त श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी येथून अहिल्यानगर शहरात आले। त्यांची बनपिंपरी येथे शेती होती, तर त्याचबरोबर अहिल्यानगर शहरात त्यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला। ते वारकरी संप्रदायातील होते। त्यांनाही सामाजिक संघटन उभं करण्याची आवड होती। लोकांची कामं करणे, प्रश्न सोडवणे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे हे देखील त्यांना आवडत होतं। पुढे त्यांनी हा त्यांचा परंपरागत वारसा अरुण काकांना दिला। अरुण काकांनी 90च्या दशकात शहरात तरुणांचं संघटन उभं केलं, त्यामुळे ते तरुणांचे नेते म्हणून अल्पावधीतच नावारूपाला आले। त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून ते अनेक वेळा नगरपालिकेवर नगरसेवक म्हणूनही निवडून गेले। पुढे काही वर्ष ते नगराध्यक्ष होते। पुढे ते जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार म्हणून गेले। तर दुःखद गोष्ट म्हणजे याच वर्षी त्यांचं निधन झालं आहे। मात्र त्यांच्या तरुणांच्या संघटनेचा वारसा त्यांचे पुत्र अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप आणि आमदार संग्राम जगताप पुढे चालवत आहेत। आमदार संग्राम जगताप यांच्याबद्दल सांगायचं झालं तर तरुणपणापासूनच त्यांनी संघटन उभं करण्यास सुरुवात केली। त्यांच्या संघटनेतील शिलेदार शहरातील विविध भागातून नगरसेवक आहेत। याशिवाय कित्येक कार्यकर्ते शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत आहेत। शहरातील तरुणांचे संग्राम जगताप हेच नेते आहेत। आषाढी व कार्तिकी एकादशीला निघणाऱ्या पायी दिंड्या पालख्यांचं आमदार जगताप व त्यांचं कुटुंब अहिल्यानगरमध्ये स्वागत करतं। धर्मकार्यात हे कुटुंब सहभागी होतं। सर्व स्तरातील नागरिकांशी जगताप यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत। त्यांचे हेच मित्रत्व त्यांच्या राजकीय यशाचं गमक आहे। तर मंडळी, जगताप कुटुंबियांबद्दल तुम्हाला आणखी काय माहिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला नक्की फॉलो करा।